तर तिथे बघू शकता चिमणी बसलेली आहे. तर बघू शकता इथे चिमणी बसलेली आहे. तर आता इथे भाकरी एक झाली मस्त, 3 भाकरी झाल्या. तर आता कियारा आणि मी ना दुकानात चाललेलो आहे. तर विहान काही नाहीये, माझ्यासाठीच स्वयंपाक करायचा. तर मी तुम्हाला बोलली होती मी पुढे टाकते याच्यामध्ये 1-2 वर्ष कीड लागत नाही, आळी लागत नाही. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आत्ता वाजला आहे दुपारचा 1:30 वाजलेला आहे. तर माझं घरातलं सगळं आवरलं, फरची पुसली. बघू शकता किती छान हॉल दिसते. पूर्ण सगळी फरची पुसून काढली. नंतर किचनमधली पण पूर्ण क्लीन केलेली आहे, बघू शकता. तर तेच वैभव गेले हॉस्पिटलला आणि त्यांना टिफिनमध्ये मस्त हे करून दिलं, वरण भात, नंतर आपलं बोंबिलची भाजी पोळी असं दिलेलं करून. तर तुला बोंबील पाहिजे? बरं, कियाराला बोंबील खूप आवडतात, सुकी मच्छी, झिंग्या बोंबील खूपच आवडतात. झिंग्या देऊ, झिंग्या फ्राय करून? बरं, तर कियाराला आता झिंग्या फ्राय करून देईल. तर मी माझ्यासाठी पोळ्या नव्हत्या केल्या, मग मी म्हटलं भाकरी करेल गरम गरम. तर आता ना भाकरी करेल माझ्यासाठी. कियाराचं जेवण झालेलं आहे, तिला पण देते आता झिंग्या आणि माझ्यासाठी पण नागलीच्या भाकरी करते. तर चला. आणि विहान गेलंय रंगपंचमी खेळायला ईशान सोबत त्याच्या आजीकडे. तर मग तिकडे खेळतील ते रंगपंचमी. आणि इथे कियारा आमची. आणि सकाळी काय झालं, आमचं जे घर केलेलं आहे ना चिमणीचं, त्याच्यात चिमण्या आल्या जात होत्या गवत घेऊन घेऊन. म्हणजे तिथे घरट करताय. मला खूप भारी वाटलं, म्हणजे काहीतरी सक्सेस झालं. तर असं चल तुम्हाला पण दाखवते. तर तिथे बघू शकता चिमणी बसलेली आहे, तुम्हाला दाखवते 1 मिनिट. तर बघू शकता इथे चिमणी बसलेली आहे, दोघं जोडी, चिमणा आणि चिमणी. खूप भारी वाटतंय ना असं सक्सेस झालं. वाव, तुम्हाला झूम करून दाखवलं मी सगळं. बघू शकता आपल्या घरट्यामध्ये चिमणी आणि चिमणा आलेले आहेत मस्तपैकी. इतकं भारी वाटतंय. आणि त्यात जातील सुद्धा तुम्हाला दाखवते, त्याच्यात जाईल तो. बघू शकता बघतो कसा. त्याच्यात ना थोडं थोडं गवत आणून टाकता येते, म्हणजे घरट बांधायला मध्ये मऊ. किती भारी फील येतो, आपण बनवलेल्या वस्तूंचा काहीतरी उपयोग होतो. तर भारी वाटतं एकदम. बघू शकता गेला. वाव तुम्हाला कसं वाटलं बघून नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडलं असेल बघायला. किती छान दिसतं ना. तर चिमणा अजून बसलेला आहे तिथे आणि चिमणी गेलेली गवत आणायला. तिथे बघू शकता, दिसत असेल तुम्हाला. तर इतकं भारी फील असं म्हणजे होतं ना, की आपण केलेलं काहीतरी घरट वगैरे त्याच्यात येऊन राहतात ते. नंतर मग फूड जे बर्ड फीडर बनवलेलं त्याच्यात पण येऊन जेवतात, म्हणजे खातात ते. तर इतकं भारी फिलिंग असतं खरंच. मला तर खूप आवडतात पक्षी, चिमण्या वगैरे असं आलेले सकाळी सकाळी मस्त चिवचिवाट वगैरे ऐकायला. इतकं भारी वाटतं ना, फ्रेश दिवस जातो. तर तेच आता इथे माझं घर तर पूर्ण क्लीन एकदम झालेलं आहे. आणि ना बाहेर मी बाजरी आणि नागली पण वाळत केलेली आहे. तर त्याच्यातलं थोडं थोडं काढून वरती पण टाकायचं आहे. आता मला त्याने टाकता येणार, वैभव असले की तेव्हा ते टाकतील. बघू आता, टाकता आलं तर स्टूल घेऊन टाकेल. त्याच्यानंतर मग ना सगळंच बघू शकता आवरलेलं आहे. आणि अजून मला भाकरी करायची आहे. भूक तर एवढी नाही आहे. आणि एक्सरसाइज केली मस्त आज, इतकं फ्रेश वाटतंय ना. आणि केस विंचरायची बाकी. बघू शकता केस विंचरून गेला आता थोड्या वेळाने. तर म्हटलं आधी भाकरी करून घेते मग केस वगैरे विंचरे. तर अजून सुद्धा चिमणा बसलेला आहे मस्त. खूप भारी वाटतं. मस्त असं कोणतरी आले आमच्या शेजारची असं सांगायला, आमच्या शेजारी राहतात. खूप भारी वाटतं. चला आता मी ना भाकरी करून घेते. आणि कियाराला ना झिंग्या वगैरे भाजून देते, म्हणजे असे नुसते फ्राय करून देते. ती खाते, तिला आवडतात. चला. इथे मी ना पाणी तापत ठेवलेलं आहे भाकरीसाठी. नागलीचं पीठ काढलेलं आहे. आणि इथे ना कियाराला झिंग्या भाजून दिल्या आणि मला झिंग्याची चटणी केली मस्त. आणि इथे बोंबील सुद्धा आहे. आणि झिंग्याची चटणी मला खूपच आवडते. तर आता इथे पाणी तापत ठेवलं, पटापट भाकरी करून घेते. आणि कियाराला दाखवते तुम्ही कशी ती खाते. तिला इतकं भारी झिंग्या, म्हणजे हे चॉकलेट नाही आवडत पण झिंग्या खूप तिला आवडतात.
कियाला आवडलं तुला? खा बरं कशी खाते आमची कियाला पातळ तशी तळून दिल्या तिला. खा. हा आवडलं तुला? तर ती आता मस्त टाइमपास म्हणून बरोबर खाऊन जाईल. तर चला आता ना मी भाकरी करून घेते पटापट. आणि इथे मशीनवर दिसत असेल कपडे ते आवरायचे मला. धुतले की काल धुवून आणले तसेच म्हणजे धुवून वाळलेले जे काढून आणले ते तसेच ठेवले तिथे घड्या वाळल्याच नाही. चला 2 मुलं असले का छोटे तर खूप म्हणजे ना सुट्टी लागली आहे विहान सुट्टी आहे आणि इतकं म्हणजे पसारा होऊन राहतो मला आवरायला. 1:30-1 वाजता आता तुम्ही बघितलं असेल 1:30 वाजून गेला होता. तर खूप टाईम होऊन जातो मला. तर आता अशी जेवणार मी. तर चला पटापट भाकरी करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर आता इथे भाकरी एक झाली मस्त 3 भाकरी झाल्या. वास येतोय ना आज सुकी मच्छीचा. झिंग्यांचा पण छान वास येतो. बोंबीलचा पण इतका भारी वास येतोय. तर इथे मस्त झालेले आहे भाकरी 3. मी तर 2 खाणार छोट्या छोट्या. तर चला तर मला ताट वाढते कारण की भूक लागलेली ना. तर इथे माझं ताट. चला जेवण करू. तर इथे माझं ताट आणि बघू शकता ताटामध्ये आहे बोंबील झिंग्याची चटणी आणि 2 नागलीच्या भाकरी. आज फुल सुक्का मछलीचं जेवण आहे म्हणजे सुकी माशाचे जेवण आहे. तर खूप भारी वाटतंय खूप दिवसांनी. तुम्ही पण या जेवायला. तर अशी झिंग्याची चटणी केलेली मस्त एकदम भारी दिसते. क्रिस्पी क्रिस्पी एकदम पटकन अशी हे होऊन जाते. नंतर भाकरी केल्या तुम्ही बघितलं असेल आणि ही बोंबीलची भाजी. तर मस्त कांदा टाकून केलेली आहे. तर असं माझं आजचं जेवण. चला तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. आणि आज झोपली थोडासा आराम केला डोळ्यांवरून तुम्हाला दिसतच असेल. आणि कियाला अजून झोपलेली आहे तुम्हाला दाखवते. तर बघू शकता सोफ्यावर झोपलेली आणि विहान पण अजून आला नाही. तर स्वयंपाकाचं म्हटलं तर काय करावं काही कळतच नाही. तर माझ्या बहिणीने ना मस्त एक दाल बट्टीचं असं पीठ दिलेलं. तर असं वाटतं वरण करावं तुरीचं आणि त्याच्यासोबत बट्टी. तर ते कशी करायची ते बघते मी. जर आज जमलं तर आत्ता करेल नाही तर मग बघते सिंपल काहीतरी. पण मला वाटतं की ते करावं. बघते कारण तिने पीठ दिलेलं आहे कधीचं. जेव्हा साखरपुड्याला आम्ही गेलो होतो ना वणीला माझ्या माहेरी तेव्हा तिने आमच्यासाठी आणलं होतं माझ्यासाठी आणि माझ्या मोठ्या बहिणीसाठी. तर बघते ट्राय करते कसं होतं कसं नाही. चला तर आता कियारा आणि मी ना दुकानात चाललेलो आहे. तर विहान काही नाही आहे माझ्यासाठीच स्वयंपाक करायचा कारण विहान जेवणच येईल तिकडून बहुतेक. तर त्याच्यामुळे मग मी ना अंडे घेऊन येते. ऑमलेट वगैरे तेच खाईल फक्त. तर तेच. कियारा कुठे चाललो आपण? कियाराला काय घ्यायचं? काय घ्यायचं जेम्स? चल इकडे कियारा. तर तेच एकटं असलं ना तर स्वयंपाक काय करावं काही सुचत नाही. मग मी ऑमलेट वगैरे असं खाऊन घेते काहीतरी. चला खूप शांतता आहे पूर्ण एरियामध्ये. कियाराने काय घेतलं हातात? कियाराला खूप आवडतं.
याला काय घ्यायचं तुला? काय घ्यायचं? खुश नाही. इथे अंडे घेऊन झालेले हो ना कियाला. आता चला घरी. चलो तर अंडे घेऊन झाले इथून दुकानातून. आणि कितीला काय माहिती 60 रुपयाचे 10 आले अंडे. 60 रुपयाचे 10 म्हणजे असेल तो 6-7 रुपयाला असेल. कियाला अंडं खायचं तुला? हा एक फ्राय खायचं नाही. तर आता आली मी घरी आणि विहान पण आला तितक्यात. तर आमचा विहान आज खूप खेळून आलाय. रंगपंचमी किती खेळला? तोंड धुवून घे ना जा थंड पाण्यात. पूर्ण घामाचं झालंय. कपडे काढून ठेवते वॉशिंग मशीन जवळ. त्याला ना मी खाण्यासाठी पण केक वगैरे दिलं होतं तिथे. म्हटलं खातील पण खूप खेळले असेल आज. तिकडे ठेवते कपड्यांमध्ये. आणि पिचकारी विहानची मोठी तो घेऊन गेला होता हो ना. बलून का तुला पण आणायचे का बलून? मस्त मजा असते. आम्ही तर इतकं खेळायचो ना पहिले. आपण डॅडी आली का उद्या त्यांना पाण्याने भिजू बर का. जा चेहरा धुवून घे पूर्ण खराब झालेला आहे. थंड पाण्याने धुवू मस्त. तर तेच मी म्हटलं नाही का विहान नाही येतीसाठी काही स्वयंपाकाचं. पण विहान आला त्याला खूप भूक लागली. तर असं ठरलं चपात्या अंड्याची चटणी आणि सकाळी भात केलेला होता ना. भात आहे भाजी आहे. तर आता अंड्याची चटणी चपात्याच करते. मग दोघं तिघं असले का जेवायला छान वाटतं. आणि बाहेर बसायचं जेवायला. आज अंड्याची चटणी पोळी खाऊ बाहेरच बसू का. मध्ये इतकं गरम होतंय ना सध्या. इतकं गरम होतंय तर मी एकदम फ्रीजच्या पाण्याने चेहरा धुते. आणि छान पण असतं फ्रीजच्या पाण्याने धुतलेला चेहरा. तर त्याच्याने धुते. आता मला चेहरा धुवायचा आहे मग स्वयंपाक करणार. परत एकदा चेहरा धुणार. तर असं चला. तर मी तुम्हाला बोलली मी फ्रीजच्या पाण्याने चेहरा धुते उन्हाळ्यामध्ये. आणि चांगलं पण असतं फ्रीजच्या पाण्याने धुणं किंवा बर्फ चोळणं. तर हे फ्रीजचं पाणी मी एवढं ठेवलेलं सकाळपासून चेहरा धुत होती. आता एवढं आहे ते मी आता धुवून घेते परत ठेवून देणार नंतर साठी. इतकं भारी वाटतं फ्रेश वाटतं एकदम मस्त. खूप भारी वाटतं. आणि ना मी चेहरा पुसत नाही फ्रीजच्या पाण्यात धुतलं तर. त्याला जिरू देते चेहऱ्यालाच पाणी जिरू देते पूर्ण. चला आता स्वयंपाक पटापट करून घेते आणि मग बोलते कशी. तर इथे जेवायला आणलेलं आहे. मला भूकच नव्हती म्हणून मग ना सकाळी नागची भाकर केली. नागची भाकर आणि एकच चपाती आहे आणि अंड्याची चटणी. विहानला भात अंड्याची चटणी चपाती आणि भाजी पण नंतर. त्याला भात अंड्याचं खूप आवडतं ना विहान तुला. आणि कियाराला केली पोळी तिला नंतर दूध पोळी दिली. तर मस्त आम्ही जेवतो आता. बाहेर छान वाटतं थंड थंड वाटतं मस्त. सकाळी विहान खूप चिमणी आल्या बरं. तर बाहेर खूप छान वाटतं. तरी हवंच नाही बघू शकता. झाडं थोडे सुद्धा हालत नाहीये. थोडंसं हलकंसं थंड वाटतं. पण घरात खूपच गरम होतं त्याच्यामुळे ना म्हटलं तर बाहेर जेऊ. आणि मला भूक पण नव्हती. अंड्याची काय म्हणता ऑमलेटच खाण्यात होती. पण विहान आला तर विहान म्हणे मग मला पण भूक लागलेली. तर मग अंड्याची चटणी आणि चपात्या केल्या आणि भात होताच. तर भाकरीसोबत खूप छान लागते. नागलीच्या भाकरीसोबत अंड्याची चटणी मस्त. चला जेवण करून घेते. आता हवा आधी थोडीशी भारी वाटते ना विया. चला जेवण करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. आणि हे ना गहू आणि हे काय म्हणतात ते नागली आणि बाजरी आहे ना इथे ती पण घरात घ्यायची आणि त्याच्यात त्या पुऱ्या टाकून द्यायच्या आहे मला.
तर ते थोड्या वेळाने करते आणि कोणत्या पुड्या टाकते ते पण तुम्हाला दाखवते. चला. नाचणी आणि बाजरीची मी तुम्हाला बोलली होती मी पुढे टाकते याच्यामध्ये 1-2 वर्ष कीड लागत नाही, आळी लागत नाही बाजरी किंवा नागली. तर मी ह्या पुढे टाकते. तर बघू शकता इथे. तर काय नाव आहे सेल्फॉस पुड्या आणि त्या पण कशा टाकायच्या हे तुम्हाला दाखवते मी. तर पूर्ण पाकिट नाही फोडायचं त्याच्यामध्ये आणि नेहमी ना तुम्ही गहू किंवा काही ठेवता ना धान्य तर अशा गोणी भेटतात प्लॅस्टिकच्या जिथे गोण्या भेटतात ना दुकानात असा बिया आहे तर याच्यामध्ये ऑलरेडी अशा पुड्या टाकलेल्या होत्या. एक सांगते अशा पुड्या टाकलेल्या पण त्या जुन्या झाल्या का खूप. तर त्यांना मी काढून घेते. जुन्या झाल्या त्याचा काहीच वास नाही राहिला. आता ही टाकते तर ही कशी टाकायची फक्त हा असं हे करून घ्यायचं आणि फक्त असं कोपरा फोडायचा आणि इकडचा कोपरा 2 कोपरे फोडायचे बघू शकता असं आणि याच्यामध्ये इथे टाकून आणि हे बांधून ठेवायचं. मग याला आता 1-1.5 वर्ष तरी कीड लागणार नाही. अशी बांधून आणि बांधून ठेवायला थोडीशी बाजरी काढून ठेवायला लागते टाकायला. एवढी बाजरी काढून ठेवते साठी. तर याच्यात पण आता ती पोळी टाकून देते. तर ह्या प्रकारचे पुढे आपण टाकायच्या मध्ये पुसून द्यायच्या एकदम. झालेले टाकले आता मी नाही घेऊन द्यायची आता या पुड्यांना एकदम नीट बांधून आणि डस्टबिन मध्ये द्यायच्या टाकून. तर मग मी याची जी घाण गोळा केली ना कचरा त्याच्यात टाकून देते मध्ये आणि बांधून वगैरे आपण डस्टबिन मध्ये टाकून द्यायच्या. तर अशा प्रकारे मी पुढे टाकते धान्यांमध्ये म्हणजे माझ्या धान्यांना काही कीड वगैरे लागत नाही. चला आता हे झाडून घेते नागली सांडलेली आणि हो तुमच्याशी. तर इथे मी कियारासाठी जेवण केलेलं आहे दूधपोळी. जी दूधपोळी मी पोळी केली होती ना तिच्यासाठी तुपाची तीच केलेली आहे. आणि तुम्ही बघितलं असेल मी धान्यांमध्ये काय वापरते वगैरे ते सुद्धा तुम्हाला दाखवलं. तर इतकं गरम होत होतं बाहेर मस्त जेवलो छान वाटलं. तर तेच असं होता माझा पूर्ण ब्लॉग. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. तर तेच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.